3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसरा या सणानिमित्त महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। सोन्याच्या दागिन्यांच्या भावात सध्या तेजी बघायला मिळते, मात्र बाजारपेठांमध्ये याचा कोणताही परिणाम नसल्याचं जाणवून येतंय। दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे वाढलेले भाव तितके वाढायला नको होते। शासनाने इतर क्षेत्रांमध्ये जीएसटी कमी केल्यानं या क्षेत्रात देखील जीएसटी कमी करून 3%हून 2% जीएसटी केल्यास ग्राहकांना सोने खरेदी परवडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत धुळ्यातील सराफ व्यापारी अजय नाशिककर यांनी खंत व्यक्त केली आहे। धुळेकर बांधवांना, असंख्य ग्राहकांना आणि आमच्या या सर्व पत्रकार बांधवांना हॅपी दसरा, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज दसरा 3.5 मुहूर्ताचा सण। आज 3.5 मुहूर्तामध्ये सर्व लोकांनी एक प्लॅनिंग केलेलं असतं। त्या दिवशी गोड जेवण करणे, देवाची पूजा करून फुलांचा हार विणणे, झेंडूची फुलांवर आज सर्वात जास्त भर असतो। त्याच्यात आपापल्या याच्याप्रमाणे ठरवल्यानुसार नवीन घर, फ्लॅट, जमीन, जागा, 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि इतर गोष्टी खरेदी करणे। पण आमच्या सेक्टरमध्ये सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न येतो महिलांचा, कपडे, साड्या आणि दागदागिने। आता दागदागिनेचा व्यवसाय करत असताना या 4 महिन्यात 5 महिन्यात प्रचंड भावामध्ये दुप्पट फरक पडला। म्हणजे लोकांनी सोन्याकडे परतावा किंवा इन्व्हेस्टमेंट बघितला, पण आमच्यासारखे आम्ही व्यापारी इन्व्हेस्टमेंट हा पहिल्यापासून विषय आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढायला नको। आज सोन्याचे खरं पाहिले तर भाव आमच्या दृष्टीने 60-70 हजार रुपये 10 ग्रॅमच पाहिजे, कारण डबल झाल्यामुळे सरकारचा तर प्रचंड फायदा आहे। जीएसटीच्या माध्यमातून जेवढा भाव वाढतोय तेवढा जीएसटी मिळतोय त्याच्यामध्ये। त्यामुळे आता जीएसटी उत्सव चालू आहे, जीएसटी फेस्टिवल चालू आहे। तर अनेक सेक्टरमध्ये माननीय केंद्र सरकार व राज्य सरकारने जीएसटीचे दर कमी केले। जीएसटी हे उपभोक्ता म्हणजे ज्यांना उपभोग घ्यायचे त्यांनाच हा जीएसटी भरावा लागतो। त्यामुळे या सेक्टरमध्ये 4-3 भाव वाढले या 2 वर्षात, त्याप्रमाणे 4 जीएसटीचं उत्पन्नही वाढलं। त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारने याच्यावर विचार करून जो 3% जीएसटी आकारला आहे तो 2% व्हावा, म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशालाही तो परवडेल आणि सरकारचा कोणत्याही पद्धतीने रेव्हेन्यू कमी होणार नाही। आज जळगावमध्ये, धुळ्यामध्ये आज आपला जो भाव आहे 1,17,500 रुपये प्रति 10 ग्रॅम प्लस 3% जीएसटी आणि 1,47,000 रुपये किलो चांदी प्लस 3% जीएसटी। मग दागदागिने घेतल्यावर त्याच्यावर मजुरी ॲड होते, मजुरीची रक्कम आणि सोन्याची रक्कम त्याच्यावर 3% जीएसटी आकारला जातो। केंद्र सरकारने जीएसटीचा रेट जर या इंडस्ट्रीत कमी केला तर अजून खरेदी विक्रीचा उलाढाल होईल आणि सर्वसामान्य पण त्याचा बेनिफिट मिळेल। बऱ्याचशा ज्वेलर्सने किंवा आमच्या ज्वेलर्सच्या माध्यमातून सोनं हे अत्यंत मूल्याने महाग झालेलं आहे। याच्यावर आम्ही एक पर्याय काढला आहे किंवा घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंग, पिक पॉकेटिंग याच्यामध्ये सोन्याचे दागदागिन्यांच्या प्रचंड प्रमाणात चोरी होते। याच्यावर अनेक गोष्टीच्या प्रलोभनापेक्षा याच्यावर आम्ही विमा दिला जातो। जर अशी काही घटना घडली तर त्याला FIR फायर महत्त्वाची। FIR नंतर आपल्याला इन्शुरन्स कंपनी 90% पैशापर्यंत भरून देते, म्हणजे महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम या माध्यमातून होतं। पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा, हॅपी दसरा। सध्याच्या घडीला 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,17,500 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,47,000 रुपयांपर्यंत गेली आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। ग्राहकांच्या दृष्टीनं इतकी भाववाढ व्हायला नको आणि शासनानं जीएसटीचे दर कमी केल्यास शासनाचं नुकसान होणार नाही, मात्र ग्राहकांना सोने खरेदी करता येईल असं मत सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केलं जात आहे। दरम्यान ग्राहक हिताच्या दृष्टीनं शासनानं भूमिका घेण्याची मागणी धुळ्यातील सराफांकडून करण्यात आली आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला महिला वर्गाचा सोने खरेदीकडे अधिक कल असल्याचं यावेळी दिसून आलं। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी महिलांचा कल सोने खरेदीकडे असतो, यामुळे कोट्यावधींची उलाढाल ही सराफा बाजारामध्ये होत असते। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, धुळे।